श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सकाळी सकाळी इथे पूजा करायला घेतली. मला खूप ताई प्रश्न विचारतात की ताई स्वामीची सेवा कशी करायची, नित्यसेवा कशी करायची, म्हणजे रोज स्वामी सेवा कशी करायची, तर याबद्दल माहिती द्या. त्या ताईंसाठी आज हा खास व्हिडिओ आहे. तर चला मग ताई दादांनो, दादांसाठी पण आहे पण ताईसाठी स्पेशल. तर चला ताई दादांनो, आज तुमचा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला स्वामी भक्ताचे जीवन, त्यांचे वर्तन कसे असावे, कसे वागावे आणि त्यांचे आदर्श, त्यांची जीवन पद्धती कशी आखून दिलेली आहे आपल्याला स्वामींनी, तर हे सगळं मी या तुम्हाला ब्लॉगमधून सांगणार आहे. आधी सर्वप्रथम मी स्वामीला स्वच्छ धुवून पुसून घेतलेला आहे. त्यांना चंदन, नवीन कपडे, फूल, अत्तर या गोष्टी मी लावलेल्या आहे. माझ्याकडे एक मोठी मूर्ती आहे, ती दत्तात्रयासोबत आहे. एक छोटी मूर्ती आहे ज्यावर मी अभिषेक वगैरे करते, पितळची. आणि एक फोटो आहे जो मी तुम्हाला दिसलं असेल. आणि स्वामीला मोरपीस खूप आवडतात, ते मोरपीस ठेवले आहे. आणि नेहमी लक्षात ठेवा, आपल्या स्वामींना जर फोटो असेल तर मध्यभागीच टिळा लावायचा, कारण की त्यामध्ये आध्यात्मिक शक्ती असते असं म्हटलं जाते. त्यानंतर स्पेशल त्यांना ताट, म्हणजे पानाचं ताट असलं पाहिजे, त्यांचे भांडे स्पेशल आणि त्यांचे वस्त्र जे कुणीही घरातले इतर कुणी हात लावणार नाही. आणि त्यांची दिव्याची वात, म्हणजे दिवा हा स्वच्छ असला पाहिजे. तसेच जे तेल आपण स्वामींना अर्पित करतो दिव्यामध्ये, ते मात्र ते एका केटलीमध्ये, म्हणजे वेगळं असलं पाहिजे. ते म्हणजे भाजीमध्ये यूज न करता, म्हणजे ते भाजीची केटली किंवा आपण किचनमध्ये वापरतो ते नसायला पाहिजे. माझी ही स्पेशल आहे, मी जे फक्त आपल्या देवांसाठी ठेवते. तर भक्तांनो, स्वामी भक्तांनो, ताईंनो, तर तुम्हाला एक सांगते की स्वामी भक्त हे सत्य आणि प्रामाणिकता, कष्ट आणि कर्म, अहंकाराचा त्याग, परोपकार आणि सेवा, अढळ विश्वास आणि सबुरी, व्यसनमुक्ती आणि शुद्ध आचरण, ह्या गोष्टी एका स्वामी भक्तामध्ये असलं पाहिजे. ढोंग नसो, कुठल्याही जादू टोण्यासारख्या गोष्टीवर विश्वास नको. जेव्हा आपण ब्रह्मांड नायकाची सेवा करतो, ती अद्भुत शक्ती आपल्या मागे आहे, तर कशाला जादू टोना आणि कुठल्या पाखंड्यावर आपण विश्वास ठेवायचा. आणि कुठलेही तरी आज चालू आहे की पैसे देऊन हे काम करून घेऊ, ते असं काही नाही. ब्रह्मांड नायकाची शक्ती न दिसते आपल्याला, पण ती अंधारामध्ये इतका न्याय मिळवून देते, त्याचा प्रभाव मात्र प्रकाशात होतो. कारण की ते ब्रह्मांड नायक आहे. त्यांची लीला फक्त ते आपल्या कर्मातून दाखवून देतो किंवा जाणून घेतात, अनुभव देतात, परिचिती देतात. पण पाखंड या गोष्टीचा स्वामीला खूप राग होता आणि अहंकाराचा राग होता. तसंच भक्ताने नेहमी सत्याच्या मार्गावर चालावे. व्यवहारात आणि बोलण्यात कमालीची प्रामाणिकता असावी. मी म्हणजे सर्व काही हा भाव वगळून पडला पाहिजे. मी हा शब्द आपल्यामधून काढून टाकायचा. मी म्हणजेच आपले स्वामी. सर्व काही स्वामीच्या इच्छेने चालते, हा विश्वास असावा. स्वामींनी कधीही आळसाचे समर्थन केले नाही. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, हा अर्थ. आणि आपण कष्ट करणे सोडावे की नाही हे स्वामींनी सांगितले आहे. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, पण आपण सतत आपले कष्ट कर्म चालू ठेवायचे आणि आपले कर्म प्रामाणिकपणे करणे हेच भक्तांचे पहिले कर्तव्य आहे. महिलांना सांगते मी विशेष करून की स्वामी सेवेला वेळ नाही देऊ शकत, की मी माझे कामं माझे येतात, किंवा मुलांचे टिफिन असते, मुलांचे खानपान असतं, किंवा त्यांच्या घरचा जो व्यावहारिक खर्च, दैनंदिन खर्च किंवा दैनंदिन कामं असते, ते सुद्धा एक कर्तव्य सेवेमध्येच मोडले जाते. ती सुद्धा सेवाच एक आहे. तसेच गरजूंना मदत करणे, प्राण्यांवर दया करणे, भुकेलेला अन्न देणे, ही खरी स्वामी सेवा आहे. स्वामी प्रत्येक जीवनात वास करतात, प्रत्येक जीवामध्ये. कोणी मांस मच्छी खात असेल तर ते स्वामी भक्त असेल तर टाळा. माझं असं म्हणणं आहे की शाकाहारी व्हा. कारण की जी जीव स्वामींनी तयार केले आहे, ते मारून आपण कसं काय खाऊ शकतो, कसं काय राहू शकतो. त्यामुळे कोणाचाही अपमान करू नये, हे आपलं परम कर्तव्य आहे. त्यानंतर रोज एक आरती म्हणायची, कारण ती आरती
खूप साऱ्या आरत्या आहेत. त्यामधून मी एक आरती अशी म्हणते, तारक मंत्र म्हणते. तारक म्हणजे तारकाला निरुसून निघणारा मंत्र, म्हणजे निर्गुण निघणारा मंत्र म्हणजे आपला तारक मंत्र. म्हणजे आपल्या सगळ्या संकटांना मात देणारा हा म्हणजे आपला तारक मंत्र. आणि तसंच मी जय जय श्री स्वामी समर्थ आरती ओवाळू हा सुद्धा एक आपली आरती रोजची म्हणत असते. त्यानंतर आपला धूप दीप आणि घंटी वाजवून स्वामींना प्रणाम करते, त्यांच्या चरणी आपली सेवा अर्पण करते. तसेच जीवनात कितीही संकट आली तरी स्वामीचा विश्वास डगमगू नये किंवा संकटमयी संयम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. एखाद्यानं आपल्याला वाईट बोललं किंवा आपल्यावर वाईट कृत्य केलं, म्हणजेच आपली छेडखानी करण्याचा प्रयत्न केला, तर त्याचा प्रत्युत्तर द्या तुम्ही. परंतु जर तुम्हाला कोणी वाईट बोलत असेल तर त्याच्यावर संयम ठेवा. उलट रिसेंटली तुम्ही त्याच्यावर रिॲक्ट नका करू, कारण संयम ठेवल्याने वेळेनुसार त्याला त्याच्या कर्माची भोग मिळतातच. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आरती करून घेतली आहे. त्यानंतर छान अशी रोज आरती चंद्र सर्कलमध्ये, म्हणजे पूर्ण सर्कल नको, अर्ध सर्कलमध्ये नेहमी दिवा पकडायचा असतो. एक लक्षात ठेवा. कोणी पूर्ण असं गोल ओवाळतो, गोल नको, पूर्ण सर्कल नको, अर्ध चंद्र असतो ना त्याप्रमाणे आपल्या स्वामींना रोज आरती ओवाळायची असते. भक्तांचे वैयक्तिक जीवन स्वच्छ आणि निर्व्यसनाचं असावं. म्हणजे व्यसन, आजकाल खूप व्यसन असतात, पण निर्व्यसनी असावं. आपलं शाकाहारी जेवण आणि आपलं शुद्ध आचरण आणि आपली भक्ती ह्याच गोष्टी आपण ठेवल्या पाहिजे. आणि तसेच विचारांची आणि शरीराची शुद्धता असणे आवश्यक आहे आपल्यामध्ये. तसंच नित्यसेवामध्ये, म्हणजे नित्याचे आहे हे बोलणे माझे, सुटणार नाही संकट तुझे. लक्षात ठेवा, नित्याचे आहे बोलणे माझे, सुटणार नाही संकट तुझे. या ओळींनी सुरू होणारा स्वामीचा समर्थाचा तारक मंत्र भक्तांसाठी एक प्रचंड ऊर्जा स्रोत आहे. या मंत्राचा प्रभाव अद्भुत आणि मनाला शांती देणारा आहे. तारक मंत्र म्हणल्याने काय होते, तुम्हाला त्याचं महत्त्व मी सांगून देते. भीतीचा नाश होतो, सकारात्मक ऊर्जेची निर्मिती होते, आत्मविश्वास वाढतो, संकटातून मार्ग मिळतो, मानसिक मनशांती या गोष्टीचा सुद्धा आपल्याला इथे लाभ होतो. तसेच तारक मंत्राने सर्वात मोठे आश्वासन म्हणजे भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे, हा सगळ्यात मोठा मंत्र आहे. मनातील मृत्यूची, अपयशाची, कोणत्याही संकटाची भीती तात्काळ नष्ट करणाराच म्हणजे आपला हा तारक मंत्र. तसेच घरात किंवा मनात नकारात्मक वाढलेली ऊर्जा तारक मंत्राने नष्ट होते आणि सकारात्मक लहरी आपल्यामध्ये निर्माण होतात. तसेच जेव्हा माणूस खचून जातो तेव्हा हा तारक मंत्र मानसिक बळ देते. कधीही तारक मंत्र म्हणून घ्यायचा किंवा तुम्ही स्वामीसमोरच म्हणला पाहिजे असं नको. संकटात असला तर मानसिक बळासाठी सुद्धा तारक मंत्र हा उपयोगी ठरतो. अशक्य ही गोष्ट स्वामीच्या कृपेने शक्य होऊ शकतात, हा आत्मविश्वास जागा असतो. तीव्र संकटाच्या वेळी शांत चित्ताने तारक मंत्राचा जप केल्यास मनाला योग्य निर्णय घेण्याची बुद्धी मिळते आणि संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो. आजच्या धकाधकीच्या जीवनात ताण तणाव चिंता कमी करण्यासाठी हा तारक मंत्र एका औषधासारखा काम करतो. त्यामुळे मन एकाग्र ठेवा आणि मन शांत ठेवा. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सांगते की जर हा व्हिडिओ स्वामी भक्त असाल तर प्रत्येक ताईंना पोचवा, शेअर करा. माझं फक्त इतकंच म्हणणं आहे का हा व्हिडिओ शेअर करा. तर आपण एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच आपण एंड करू आणि स्वामींना अत्तर मात्र रोज लावायचं, ठीक आहे. तर अशा प्रकारे हा मी व्हिडिओ इथेच पूर्ण करते. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. जितक्या लवकर तुम्ही शेअर कराल तितकं चांगलं आहे आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा. नंतर एका व्हिडिओमध्ये भेटू. श्री स्वामी समर्थ. अवधूत.